भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर, भानुदासाचे कुळी क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. नाथ महाराज म्हणजे भानुदास महाराजांच्या कुळामध्ये असलेले महाविष्णूचे अवतार. ते महाविष्णूचे अवतार भगवान शंकराच्या विषयी बोलतायत की जो त्या शंकराची निंदा करतो त्याचं तोंड पाहू नये. म्हणजे ही भूमिका बरं का. बघा, भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, दोन्ही देव एक पाही तया ऐक्य दुजे नाही. जेव्हा रावणाच्या लंकेमध्ये जाण्याचा विचार प्रभू रामचंद्र करतात त्यावेळी रामेश्वराची स्थापना करून त्याची पूजा प्रभू रामचंद्र करतात. ते प्रत्यक्ष महाविष्णू आहेत. आणि तो जो भोळा शंकर म्हटल्या गेलेला आहे तो भोळा शंकर परमात्म्याचं प्रभू रामचंद्राचं नाव आपल्या कंठामध्ये अखंडपणे धारण करतो. त्याला नीलकंठ म्हणतात. कशामुळे म्हणतात आपल्याला कल्पना आहे. दैत्य आणि देवांचं जेव्हा समुद्र मंथन सुरू झालं आणि त्याच्यातून एक 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 रत्न बाहेर पडू लागले तेव्हा हलाहल नावाचं विष बाहेर पडलं आणि भगवान महादेवानं जगत कल्याणासाठी ते स्वतःच्या कंठामध्ये धारण केलं. आणि म्हणून काय म्हणतो आपण की तो कसा आहे, नीलकंठ. परंतु हा एक भाग झाला. तो नीलकंठ का आहे याच्या विचाराचा हा एक भाग झाला. दुसऱ्याही दृष्टीने जर आपण विचार केला तर तो परमात्मा नीलकंठ कसा आहे. परमात्मा प्रभू रामचंद्राचं नाम, नीलवर्णाच्या प्रभू रामचंद्राचं नाव तो कंठामध्ये अखंड धारण करतो आणि म्हणून त्याचा कंठ निळा झालेला आहे आणि म्हणून त्याला नीलकंठ आपण म्हणू शकतो. हाही एक भाव भगवान महादेवाच्या नीलकंठ या नामाच्या संदर्भानं आपल्याला विचारात घेता येऊ शकतो. म्हणजे काय, परमात्मा नीलवर्णाचा आहे बरं का. परमात्मा नीलवर्णाचा आहे. एक कथा नाथ महाराजांच्या जीवनातली जाता जाता सांगतो. अगदी फार विषयाशी संबंधित नाही आहे पण आपल्याला माहिती असावी म्हणून सांगतो. एकनाथ महाराजांनी जेव्हा भावार्थ रामायण लिहायला घेतला, प्रभू रामचंद्राची आज्ञा होती. प्रभू रामचंद्र नाथ महाराजांना सारखं सारखं उठवून म्हणायचे. झोपू लागले तरी नाथ महाराजांना म्हणायचे, प्रभू रामचंद्र उठा नाथ महाराज, माझी कथा लिहा, रामकथा लिहा. जेवू लागलो तरी परमात्मा मागे लागायचा. कुठेही विचार करताना परमात्मा मागे लागायचा की माझी कथा तुम्ही लिहा. आणि नाथ महाराजांचा शेवटचा ग्रंथ भावार्थ रामायण नाथ महाराजांनी लिहायला घेतला. आता ज्या ठिकाणी परमात्म्याची कथा चालू असते, अर्थात रामचंद्र प्रभूची कथा ज्या ठिकाणी चालू असते त्या ठिकाणी हनुमंतरायांच्यासाठी एक स्वतंत्र आसन ठेवण्यात येत असतं. कशासाठी ते आसन ठेवण्यात येतं त्याचं कारण असं आहे की हनुमंतरायांनी अशी प्रतिज्ञा केलेली आहे की जगाच्या पाठीवरती कुठेही जरी प्रभू रामचंद्राची कथा असेल तरी त्या ठिकाणी मी श्रोता म्हणून उपस्थित असणार आहे. हा संकल्प हा हनुमंतरायांनी केलेला असल्यामुळे जिथे जिथे रामकथा चालते तिथे तिथे एक स्वतंत्र आसन ठेवण्यात येतं. तिथे कोणीही बसायचं नसतं कारण ती हनुमंतरायांच्यासाठी राखीव ठेवलेली असते. आता प्रत्यक्ष एकनाथ महाराजांसारखा महात्मा जर का रामकथा सांगत असेल तर हनुमंतराय प्रत्यक्ष काय येणार नाहीत. म्हणून हनुमंतराय रोज येऊन बसायचे. हे नाथ महाराजांना दिसायचं, बाकीच्या लोकांना काही दिसायचं नाही. हनुमंतराय डोलायचे. नाथ महाराज जशा पद्धतीनं रामकथा सांगायचे तसे तसे हनुमंतरायांना डोल लागायचा. म्हणायचे, वा नाथ महाराज काय सुंदर वर्णन केले, वा 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 वा, फार छान फार छान. एक दिवस असं झालं की सीतामाता अशोक वाटिकेमध्ये बसल्यानंतर त्या अशोक वाटिकेचं वर्णन करण्यासाठी नाथ महाराज सरसावले आणि ते लिखाण करू लागले. आणि सांगत असताना नाथ महाराजांनी सांगितलं तिथे दिव्य प्रकारची अशी मोठ्या पद्धतीची अशी झाडं होती. तिथे सुंदर अशी रसाळ फळं होती. लाल रंगाची त्या ठिकाणी फळं होती. अमुक होतं, पिवळ्या रंगाची फुलं होती आणि अतिशय सुगंधित वातावरण होतं. वेल होत्या, अमुक तमुक असं वर्णन जेव्हा नाथ महाराजांनी केलं तेव्हा हनुमंतराय मात्र थोडेसे शांत बसले. झालं, कथा संपली त्या दिवसाची. सगळेजण निघून गेले. हनुमंतराय मात्र जागेवरती बसून राहिले. नाथ महाराजांनी विचारलं, देवा कथा संपली आपण अजून निघाला नाहीत. हनुमंतरायांनी सांगितलं, महाराज कथा खूप सुंदर सांगता तुम्ही. तुमच्यासारखी कथा आजपर्यंत मी कोणाशी ऐकली नाही. तुमच्यासारखा वक्ता प्राप्त होणं आणि प्रभू रामचंद्राचं वर्णन करणं याला दुग्ध शर्करा योग म्हणतात. पण आज थोडीशी गडबड झाली. म्हटले एक चूक झाली तेवढी दुरुस्त करा म्हणजे मी निघतो. नाथ महाराजांनी सांगितलं, माझ्याकडून कुठल्याही प्रकारची चूक होऊ शकत नाही. विश्वास बघा, स्वतःवरचा विश्वास बघा. नाथ महाराजांनी सांगितलं माझ्याकडनं कुठल्याही प्रकारची चूक होऊ शकत नाही. हनुमंतरायांनी विचारलं, देवा महाराज छोटीशी चूक आहे, एक शब्द फक्त बदलायचा आहे. नाथ महाराजांनी सांगितलं कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही कारण ही कथा मी लिहित नसून प्रभू रामचंद्र माझ्याकडून ती लिहून घेतात. ते जसं सांगतात तसं मी लिहित असतो.
ऐकून तर घ्या म्हणले, काय चूक आहे बोला. तुम्ही वर्णन करत असताना पिवळ्या रंगाची फुलं सांगितलीत ना, पिवळ्या रंगाची नाही, ती लाल रंगाची होती, एवढंच करा म्हटले, बाकी काही नाही. खूप सुंदर सांगता. नाथ महाराजांनी सांगितलं शक्य नाही. प्रभू रामचंद्र मला जर का सांगतायत की त्या ठिकाणी पिवळ्या रंगाची फुलं होती, तर पिवळ्याच रंगाची फुलं होती. हनुमंतरायांनी सांगितलं लाल रंगाची होती. दोघांमध्ये वाद सुरू झाला. आता त्याने असा विचार केला की ह्या वादाचा जर का या वादावर पडदा टाकायचा असेल तर प्रत्यक्ष सीतामाता तिथे होत्या, त्यांना आपण विचारू, त्या जे सांगतील ते खरं. सीतामातेकडे गेले. दोघांनी आपली आपली भूमिका सांगितली. नाथ महाराजांनी सांगितलं पिवळी फुलं होती, कारण प्रभू रामचंद्र मला सांगतात. हनुमंतराय म्हणतायत की मी तिथे गेलो होतो म्हणून मला माहिती आहे की तिथे लाल रंगाची फुलं होती. सीतामातेला विचारलं, सांग माते कोणत्या रंगाची फुलं होती? तेव्हा सीतामातेनं सांगितलं पिवळ्या रंगाची फुलं नव्हती. हनुमंतराय आनंदित झाले. म्हणले, बघा नाथ महाराज काय सांगितलं होतं, पिवळ्या रंगाची नव्हती, लाल रंगाची होती. सीतामातेनं सांगितलं थोडंसं थांब, तिथे लाल रंगाची पण फुलं नव्हती, तिथे निळ्या रंगाची फुलं होती म्हटले. आता काय करायचं? आता प्रत्येक जण विचार करू लागला की कोणाचं खरं, कोणाकडून हा न्यायनिवाडा करून घ्यावा. तर सगळ्यांनी असं ठरवलं आपण प्रभू रामचंद्रांच्याकडे जावं. प्रभू रामचंद्रांच्याकडे सगळेजण गेले आणि गेल्याच्या नंतर प्रत्येकाने आपापलं मत मांडलं. नाथ महाराजांनी सांगितलं पिवळ्या रंगाची फुलं होती, हनुमंतरायांनी सांगितलं लाल रंगाची फुलं होती आणि सीतामातेनं सांगितलं निळ्या रंगाची फुलं होती. झालं. प्रभू रामचंद्रांना विचारलं, देवा सांगा न्यायनिवाडा करा. तेव्हा भगवंतानं असं सांगितलं, नाथ महाराज बोलतायत ते खरंय, तिथे पिवळ्या रंगाची फुलं होती. आता हनुमंतराय चिडले. त्यांनी सांगितलं, देवा अरे तू लंकेत सुद्धा आला नाहीस, मी तर अनेक काळ तिथे बराच वेळ त्या ठिकाणी अशोक वाटिकेमध्ये होतो आणि त्याहीपेक्षा सीतामाता तर काही दिवस त्या ठिकाणी होत्या आणि तरी सुद्धा तू सांगतोय नाथ महाराजांचं बरोबर आहे. परमात्म्यानं हनुमंताला सांगितलं, राग करू नकोस म्हणले, मला तू सांग की तू जेव्हा लंकेमध्ये गेलास, उड्डाण जेव्हा केलंस, तेव्हा तुझ्या मनामध्ये भाव काय होता? तेव्हा हनुमंतरायांनी असं सांगितलं, म्हटले माझ्या मातेला त्या रावणासारख्या राक्षसानं, दुष्ट राक्षसानं अपहरण करून त्या लंकेमध्ये नेलाय, त्याच्या लंकेचा नाश केल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प करून गेलो होतो म्हणले. देवा बस म्हणले, म्हणजे तू क्रोधाविष्ट झालेला होतास आणि त्या क्रोधाच्या योगानं तुझे डोळे आरक्त झाले होते, लाल झाले होते, म्हणून तुला पिवळ्या रंगामध्ये लाल रंगाचा आभास दिसला. त्या ठिकाणी लाल रंगाची फुलं नव्हती, पिवळ्या रंगाची. सीतामातेनं सांगितलं, देवा अशोक वाटिकेमध्ये मी कित्येक दिवस होते आणि तुम्ही मला नाही म्हणताय, नाथ महाराजांना हो म्हणताय. तेव्हा परमात्म्यानं सीतामातेला सांगितलं, सीते मी तुझा कोण आहे? भगवंताला सीतामातेनं सांगितलं की तुम्ही माझे पती आहात आणि पतीबरोबरच तुम्ही माझे आराध्य आहात. बरोबर. मग परमात्म्यानं विचारलं, मी जर तुझा आराध्य आहे, तुला जर का माझ्या अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, तर तुला चराचरामध्ये कोण दिसतं? सीतामातेनं सांगितलं, प्रभू तुम्ही दिसता. बस म्हणले, माझा वर्ण कसा आहे? तुमचा निळा आहे. बस तुम्हाला तुमच्या डोळ्यामध्ये माझ्याशिवाय दुसरं कोणी दिसत नसल्यामुळे तुम्हाला त्या पिवळ्या रंगाच्या वरती निळ्या रंगाचा आभास झाला. तिथे निळ्या रंगाची फुलं नव्हती, तिथे लाल रंगाची फुलं नव्हती, तिथे पिवळ्या रंगाची फुलं होती. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचं काय, नीलवर्ण प्रभू रामचंद्रांचा आहे आणि म्हणून महादेव गळ्यामध्ये तो ते नाम धारण करतो आणि म्हणून त्याला काय म्हटलं, नीलकंठ असं म्हणण्यात आलेलं आहे. आता भगवान शंकराची व्याप्ती जर का आपण बघितली तर ती प्रचंड मोठी आहे. आता आपण काय करतो की रोज दरवर्षी, मला वाटतं हे 36वे वर्ष आहे, त्रितपपूर्ती सोहळा आहे. बार्त्रिक 36 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह आपण ऐकतोय. म्हणजे साधारणपणे आजच्या दिवशी आजपर्यंत ज्या ज्या कीर्तनकारांनी कीर्तनाची सेवा केली त्या त्या कीर्तनकारांनी महाशिवरात्रीचं वर्णन केलं असणार की महाशिवरात्रीचं महत्त्व काय आहे, काय घडलं, त्याचा प्रसंग काय आहे. किमान 36 वेळा आपण सर्वांनी ऐकलेला आहे. मग पुन्हा तेच सांगण्याचं काय कारण? त्याचं कारण असं आहे की वारंवार एखादी गोष्ट जर का आपल्याला सांगण्यात आली तर ती त्याचा आपल्यावरती विश्वास बसत असतो आणि आपली श्रद्धा त्या भगवंताच्या या कथेवरती वाढत असते. आपल्याकडे कथा चालू असते, श्रीमद भागवत कथा असते, रामकथा असते. मला सांगा त्याच्यामध्ये काय असतो? भागवत कथा म्हणजे काय? आदौ देवकी देव गर्भजननम गोपीगृहे वर्धनम मायापूतन जीवितापहरणम गोवर्धनोद्धारणम कंसच्छेदन कौरवादिहननम कुंतीसुतापालनम एतद् भागवतम पुराण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम. झालं, भागवत संपलं. एका श्लोकामध्ये भागवत संपलं. आपल्याला सर्वांना कथा माहिती आहे काय झालं, कशानंतर काय झालं, तरीसुद्धा आपण भागवत ऐकतोच. रामकथा काय?
आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चात रावण कुंभकर्ण एतद्धि रामायणं. झालं रामायण. रामायणही झालं आणि भागवतही झालं एका श्लोकामध्ये, तरीसुद्धा आपण 7-7 दिवस का ऐकतो? त्याचं कारण असं आहे, आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या आराध्याबद्दल श्रद्धा वाढावी, भक्ती वाढावी, वृद्धिंगत व्हावी, आणि म्हणून ह्या वारंवार गोष्टी ऐकत असतो. तशाच पद्धतीनं आज भगवान महादेवाचं वर्णन आणि त्याच्या महाशिवरात्रीची कथा का ऐकायची? कारण आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयीची श्रद्धा वाढावी, आणि म्हणून या पद्धतीचं आजच्या कीर्तनामध्ये भगवान महादेवाचा विषय येणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण नाथ महाराजांनी वर्णन केलेल्या महादेवपर अभंगावर, शंकराच्यावरती अर्थात शिवशंकर भगवंतावरती केलेल्या अभंगाचं चिंतन आपण करत आहोत. नाथ महाराजांनी अभंगामध्ये भगवान महादेवाचं जे काही वर्णन केलेलं आहे ते एका वेगळ्या दृष्टीनं केलेलं आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की तो महादेव काय करतो, चिडल्यानंतर काय करतो, तो तांडव करतो. ते इंग्रजीमध्ये सांगतात ना, गॉड म्हणजे काय, GOD, गॉड म्हणजे काय, जी म्हणजे जनरेटर, जो की ब्रह्मदेव आहे, ओ म्हणजे काय, ऑर्गनायझर म्हणजे तो की विष्णू आहे, आणि डी म्हणजे डिस्ट्रॉयर म्हणजे तो कोण आहे, महादेव आहे. म्हणून ह्या 3 शब्दांचं मिळून गॉड हा शब्द झाला असं आपण म्हणतो की नाही. तो डिस्ट्रॉयर आहे, अर्थात तो विनाश करणारा आहे. ही एक गोष्ट आपल्याला माहिती आहे. तो चिडल्यानंतर तांडव करतो, जटाटवी गलत जलद प्रवाह पाविस्त. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे, बरंच मोठं महाभारत त्या निमित्ताने घडलं होतं. म्हणजे काय, तांडव जे आहे ते भगवान शंकर करतो आणि त्याच्यामुळे तो ओळखला जातो असा विचार आहे. पण नाथ महाराजांनी या ठिकाणी एक वेगळा दृष्टिकोन हा भगवान शंकराच्या विषयी बाळगलेला आहे, आणि तो दृष्टिकोन कोणता महाराज तेच सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. शिव भोला चक्रवर्ती, शिव भोला चक्रवर्ती, शिव भोला चक्रवर्ती, शिव भोला चक्रवर्ती. याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम.